मला वाटतं ह्यावेळी सगळे गणपती फिरलो मी. लास्टला मुंबईच्या मोऱ्याकडे गेलो असेल आणि का माहीत का की तिथे बसलेलो आणि सगळ्या गोष्टींचं ना असं बोलतात ना की गणित जुळवत होतो गणपतीसमोर मी. आणि का माहीत विसर्जनचे दिवस होता. सकाळी पहाटे 6ला तिथे कारखान्यात पोचलो मी आणि त्या गणपतीकडे बघून इतका भाविक झालेलो. एक शांत गाणी लावली होती आणि की एवढं तुला आम्ही घडवतो, एवढं तुला सादर करतो, तू एक जिवंत माणसासारखं आहे, विसर्जनासाठी तुला कसं नेऊ? असं म्हणजे विसर्जन तुझं कसं करू? की असं वाटतं की त्याला परत घेऊन यावं आणि आपल्याकडे ठेवून द्यावं. असं तेव्हा भाव एक बोलतात ना की त्यावेळी त्या दिवशी मंडळातली मुलं पण इतकी भावूक झाली आणि मी गेलो नव्हतो, जायला वेळ नव्हता मिळाला. पण का माहीत का त्या गणपतीजवळ जाऊन उभा राहत होतो, त्याच्या पोटावरनं हात फिरवत होतो, हाताला हात लावत होतो. खूप वेळ तिथे जायचो, परत बसायचो. मंडळातली मुलं पण अशी जरा शांत झालेली. नंतर मग ते बोलले, दादा म्हणजे असं एक बोलतात ना की माहीत नाही का पण की नको विसर्जनला नको जाऊस तू, असं एक हट्ट तर नाही करू शकत आपण. आणि बोलतात ना तेव्हा आपल्यातलं की लहान मूल बोलत असतं की विसर्जन नको देवा तुझं, तू थांब आमच्याबरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टी ना क्लोजली अटॅच्ड असतात आमच्याबरोबर. त्या सगळ्याच आपण नाही सांगू शकत की देव. मग काही जण असं बोलून हां हे असं खोटं बोलता येत नाही, तर असेच काहीतरी हास्यास्पद गोष्ट की हां यांच्याशी देव कसं बोलेल किंवा हे. पण त्या सगळ्या गोष्टी अशा असं नाही की देव बरोबर माणसासारखा बोलेल. त्या अशा अंतर्भूत असतात आणि कळत असतात त्या गोष्टी प्रत्येकाला. तर एक ते फिलिंग असतं की कारखाना रिकामा होणं आणि गणपतीची जी अटॅचमेंट असते ती एक लागलेली असते, ती न तुटणं असं.